नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या कोकणी प्रवासी या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण तुम्हाला एक आध्यात्मिक प्रवास घडवणार आहोत आणि तो आध्यात्मिक प्रवास आहे कल्याण ते शनी शिंगणापूर। कल्याण ते शनी शिंगणापूर जाताना आपण फक्त देवस्थानच एक्सप्लोर नाही करणार आहोत, तर रस्त्यात येणाऱ्या वेगवेगळे अनुभव तुम्हाला सांगणार आहोत, तिथली संस्कृती दाखवणार आहोत आणि अनेक अशा गोष्टी आज आपण कव्हर करणार आहोत। तर चला, कुठलाच विलंब न लावता आपण जाऊया आपल्या मेन व्हिडिओकडे। धन्यवाद। सकाळी लवकरच कल्याणहून आमची यात्रा सुरू झाली। हवेत गारवा आणि मनात उत्साह होता। प्रवासामध्ये अभि आणि आमोदसुद्धा येणार होते, त्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही घरातून जाता जाता पिक करून घेतले। शहाड आणि मुरबाड मार्गे जाताना निसर्गाच्या सानिध्यात प्रवास करत होतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाईवरून नजर अजिबात हटेना। आता आम्ही रस्त्यामध्ये थांबलो आहे ब्रेकफास्ट करायला। आम्ही मुरबाड मार्गे चाललो आहे, म्हणजेच नगर मार्गे चाललो आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की हॉटेल प्रांजलीला आम्ही थांबलो आहे। इथे आधीसुद्धा आम्ही थांबलेलो आहे खूप वेळा। तर बघूया आता काय नाश्ता भेटेल इथे। चला। दोन प्लेट पुरी भाजी द्या, एक मसाला डोसा आणि त्याला मिसळ ऑर्डर दिल्याप्रमाणे नाश्ता आला होता। आमोद आणि अभिने पुरी भाजी मागवली होती, तर मी मिसळपाव मागवले होते। नाश्ता करून आता आम्ही माळशेज घाटेच्या दिशेने निघालो आणि मग आला माळशेज घाट। थोडा थरारक परंतु नितांत सुंदर। या घाटाचा अनुभव शब्दात सांगता येणार नाही। नाश्ता केल्यामुळे कधी झोप लागली कळालंच नाही आणि डोळे उघडले तेव्हा राहुरीला पोचलो होतो। राहुरीच्या इथून शनी शिंगणापूर फक्त 23 किलोमीटर अंतरावर आहे। आम्हाला वाटले की नगरमार्गे शनी शिंगणापूर जवळ पडेल, परंतु खूप जास्त वेळ लागला। तुम्ही जर शनी शिंगणापूरमध्ये येणार असाल तर तुम्ही समृद्धी महामार्गानेच या। शेवटी आम्ही पोचलो शनी शिंगणापूरला, भक्तिभावाने भरलेल्या या पवित्र स्थानावर। तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र स्थानावर असलेल्या कोणत्याच घरांना किंवा दुकानांना दरवाजे नाही। तर विषय असा आहे, सुमारे 300 वर्षापूर्वी इथल्या नदीला पूर आला होता। त्याच पुरामध्ये एक काळे पाषाण वाहून आले। ते पाषाण हलवण्याकरता ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान त्या पाषाणाला इजा झाली। इजा झाल्यामुळे त्यातून रक्तस्राव सुरू झाला आणि त्याच रात्री गावातील पाटलांना स्वप्न आले। त्या स्वप्नात शनिदेवाने साक्षात्कार दिले व सांगितले, मी शनिदेव आहे व मला इथेच उघड्यावर ठेवा, जेणेकरून मी संपूर्ण गावावर लक्ष ठेवू शकेन। आणि मग तेव्हापासूनच ग्रामस्थांनी त्यांच्या घराचे दरवाजे काढून टाकले आणि आज तारीख इथे कोणत्याच चोरीचा गुन्हा दाखल नाही। तो फायनली आता आपण शनी शिंगणापूर देवस्थानाची इथं आलेलो आहोत आणि आम्हाला थोडा उशीर झाला आहे। रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक भेटली। आता तुम्ही बघू शकता इथं आम्ही पार्किंगमध्ये आहोत आणि पार्किंगमध्ये तुम्हाला खूप वेळा इथं लक्षपूर्वक राहावं लागतं, कारण का इथे तुमच्यावर स्कॅम होण्याचा खूप शक्यता आहे। इथं पार्किंगला तुम्हाला एक जागा दाखवली जाते आणि नंतर मग तुम्हाला जबरदस्ती केली जाते की तुम्ही अमक्याच दुकानातून सामान घ्या। अशा खूप साऱ्या गोष्टी होत असतात। आता आम्ही देवस्थानाच्या एंट्रन्सला चाललो आहे। इथं बुटे काढू, म्हणजे चप्पल वगैरे गाडीतच काढून मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। तर चला, आता आपण फायनली मंदिरामध्ये प्रवेश करूया। आता आम्ही इथं पूजाची सामग्री घेण्यासाठी आलो आहे। इथून पूजाची सामग्री घेऊन इथेच चप्पल वगैरे काढून मग आम्ही आता पुढे जाऊ। मंदिर ट्रस्टनी आजूबाजूचा परिसर हा खूप छान प्रकारे विकसित केलेला आहे। आता मी मंदिरात एंट्री करतोय। पुढे अभि आणि विवेक चालतोय। आज रविवार असल्यामुळे बरीच गर्दी आहे। मंदिराच्या सुरुवातीला खूप भव्य असे सभामंडप आहे व त्या सभामंडपामध्ये प्राचीन बांधकाम शैलीप्रमाणे खांब उभारलेले आहेत। या सभामंडपामुळे भाविकांना ऊन व पावसाचा त्रास होत नाही व सभामंडप सर्वीकडून खुला असल्यामुळे इथे कोंडल्यासारखे देखील वाटत नाही। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करण्याआधी तुम्हाला असे पाय धुवावे लागते आणि त्याकरता मंदिर ट्रस्टने खूप चांगले प्रयोजन केलेले आहे। मुख्य मंदिराच्या प्रवेशाला एक खूप सुंदर असे प्रवेशद्वार मंदिराच्या ट्रस्टने उभारलेले आहे। मंदिराच्या आत जर तुम्ही ओटीचे ताट घेऊन जात असाल तर एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्हाला देवाच्या चरणी काहीच अर्पण करता येत नाही। इथे प्रवेशद्वारामध्येच ठेवलेल्या क्रेटमध्ये तुम्हाला सर्व पूजेचे सामान ठेवावे लागते। इथे शनिदेवाच्या चबुद्राजवळ पोचलात की 2 रांग तुम्हाला दिसतात। एक रांग ज्यामध्ये तुम्ही 500 रुपये भरून थेट देवावर तेलाचा अभिषेक करता
आणि दुसरी म्हणजे आपली सामान्य भाविकांची लाईन, जिथे तुम्ही दुरूनच देवावर तेलाचं अर्पण करू शकता। आम्ही सामान्य भाविकांप्रमाणे रांगेत उभे राहूनच दुरून शनिदेवावर तेल अर्पित केले। आता हे तेल मोटर पंपद्वारे शनिदेवावर अभिषेक केले। आज रविवार असून देखील भाविकांची संख्या खूप कमी होती आणि त्याचमुळे आम्हाला शांतपणे देवाचे दर्शन घेता आले। आता दर्शन पूर्ण झाले होते। दर्शन पूर्ण झाल्यावर आम्ही प्रसाद घेण्याकरता गेलो आणि प्रसादीकरता आम्ही प्रत्येक पॅकेट मागे 20 रुपये दिले। तिथे 20 रुपये दिल्यानंतर आम्ही तीच पावती घेऊन कलेक्शन काउंटरला गेलो आणि तिथून आम्ही भरलेल्या पावतीच्या बदल्यात तिथून प्रसादाचे पॅकेट गोळा केले। आम्ही आता मुख्य मंदिरातून बाहेर निघालो। मुख्य मंदिरातून बाहेर निघतानाच आम्हाला तिथे एक नवग्रह देवाचे या नवग्रह मंदिरांमध्ये वेगवेगळ्या 9 ग्रहांचे मंदिर आहेत। त्यामध्ये सूर्य, चंद्र, मंगल, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू या 9 ग्रहांचे मंदिरं आपल्याला दिसून येतात। यामध्ये विशेष म्हणजे या मंदिरांची दिशा त्या ग्रहांप्रमाणे बनवलेली आहे। सांगितल्याप्रमाणे आज रविवार असून सुद्धा मंदिरामध्ये काही गर्दी नव्हती, त्यामुळे आमचे दर्शन अगदी 15 मिनिटमध्ये झाले आणि मग आम्ही आमच्या घराच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागलो। तर मग आजचा हा आपला ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।